हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, माझे ना 2-3 दिवस ब्लॉग आला नाहीये. कारण आहे ना, मी इमर्जन्सी असल्यामुळे गावी गेले होते. माझे वडिलाचे ना मोठे भाऊ एक्सपायर झाले, त्यामुळे ना मी अचानकच गावी गेले. त्यामुळे माझे काही ब्लॉग आले नाहीत. आता ते गावाकडून आलेली आहे मी, आणि आता इथून पुढं माझे डेली ब्लॉग येतील. पहा, आता मी ना मुलांना भेळ करून देत आहे खायला. त्यांना भुका लागलेली आहेत. दुसरं काही नको म्हणले खायला, भेळच खायची. मग मी भेळीची तयारी करत होते. तोपर्यंत मी दादाला दुकानातून फरसाण आणि मुरमुरे आणायला सांगितले. त्याला म्हणलं जा घेऊन ये, तोपर्यंत मी तयारी करते. मग मी तोपर्यंत तयारी केली आणि त्यांना जेवणाच्या अगोदरच भेळ दिलेली आहे करून. त्यानुसार मग मला स्वयंपाक करायला किती भुका राहते, त्या मला स्वयंपाक करायला म्हणून त्यांना अगोदर दिली. त्यांनी दोघांनीच खाल्ली. मला काही खाण्याची इच्छा नव्हती, मी खाल्ली नाही. त्यांच्या दोघापुरतीच करून घेतली. पाहत मी त्यामध्ये ना कट केलेलं सगळं टाकून घेतलेलं आहे. आता लिंबू पण पिळते त्यामध्ये. मी काही तिखट वगैरे घातलं नाही. तिखट घातलं का मुलं म्हणतात तोंडाची आग होते, म्हणून मी फक्त साधंच टाकून घेतलं. आता त्यामध्ये ना लिंबू पिळून घेते आणि ते खाल्ल्याच्या नंतर त्यांना विचारणार कोणाला किती भूक आहे तर, आणि नंतर मी स्वयंपाक करणार. चला मैत्रिणी, आजच्या पुरतं एवढंच. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.